पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर आता पाकिस्तान काय करणार या बाबतीमध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत. आपण केलेलं सर्जिकल स्ट्राईकमध्ये नेमकं काय घडलं आणि सध्याची काय परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत कॅप्टन अजित ओढेकर यांच्याकडून. सर, जो काही हल्ला रात्रीच्या वेळेस करण्यात आला आणि त्यानंतरची जी परिस्थिती आपण डेव्हलपमेंट सकाळपासून बघतोच आहोत, तर काय वाटतंय आपल्याला? एकूण वेगवेगळ्या अफवा सध्या बऱ्याचशा समाज माध्यमांवर निर्माण झालेल्या आहेत. भारताने कालच्या दिवशी रात्री 1 वाजताच्या सुमाराला पाकिस्तानमधल्या एकंदर 9 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प्सवरती हल्ला केला. त्यामध्ये POKच्या मध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमाच्या आतमध्ये आणि भारताच्या हद्दीमध्येच आपण काही हल्ले केले. काही हल्ले आपण खुद्द पाकिस्तानामध्ये म्हणजे ज्याला आपण आंतरराष्ट्रीय सीमा म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन आपण हल्ले केलेत. म्हणजे साधारणतः 10 किलोमीटर POKमध्ये तर जास्तीत जास्त 100 किलोमीटर आतमध्ये पाकिस्तानमध्ये इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून भारताने हे त्यांचे स्थळ उद्ध्वस्त केले. याचा मागचा उद्देश स्पष्ट होता आणि जगाला मेसेज पण भारताने क्लिअर दिलेला आहे की आम्ही जी कारवाई करतो आहोत ती कारवाई जी आहे ती अत्यंत ॲप्रोप्रिएट प्रमाणामध्ये म्हणजे जेवढा आमच्यावर अत्याचार झाला त्याच्या प्रमाणात आम्ही करतो आहोत. आणि जे दहशतवादी आमच्या देशामध्ये येऊन हल्ले करतात आणि निरपराध लोकांना मारतात त्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत ते आम्ही उद्ध्वस्त करतो आहोत. वास्तविक पाहता भारताने गेल्या अनेक महिन्यामध्ये काय वर्षामध्ये जगाला ही कल्पना दिलेली होती की जगामध्ये पाकिस्तान एक राष्ट्र असं आहे की जे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जितके आतंकवादी हमले होतात त्याचं ट्रेनिंग ग्राउंड आहे आणि त्याचे अनेक ठिकाणी कॅम्प्स आहेत. ते रेग्युलरली चालवले जातात आणि त्यातनं दहशतवादी ट्रेंड होतात आणि ते असे हल्ले करतात. त्यातनंच भारतामध्ये एकंदर 26 भारतीय, 1 नेपाळी असे 27 नागरिक पहलगामला मारले गेले. त्याच्याविरुद्ध देशामध्ये प्रचंड आक्रोश होता आणि याची कारवाई झाली पाहिजे असं देशभर सगळ्यांचं म्हणणं होतं. त्या दृष्टीने भारताने ही कारवाई अचानक केली. कोणालाही पता लागणार नाही केव्हा होणार आहे, कशी होणार आहे याची माहिती मिळणार नाही अशा पद्धतीने भारत सरकारने एक वातावरण निर्माण केलं. जसं आपण बघितलं असेल की आज 7 तारखेला हवाई हल्ल्याची मॉकड्रिल करायची म्हणून देशभर वातावरण तयार केलं होतं. तर गेले 15 दिवस त्यांनी पाकिस्तानला हवेत ठेवलं होतं की केव्हाही हल्ला होऊ शकतो. तर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे माजलं होतं. त्यांच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस आहेत. ते स्वतः सैन्य त्यांचं ह्या बॉर्डरनं त्या बॉर्डर घेऊन जाणे यात त्यांचे फ्युएल खतम करत होते. आणि भारताने मात्र आपल्या सैन्याला सांगितलं होतं की आपल्याला एक लिमिटेड ॲक्शन करायची आहे की ज्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती योग्य संकेत जातील आणि एका विशेष स्थळी आपलं थांबायचं आहे. त्याची वेळ काळ तुम्ही निवडा, फक्त हे करायचं आहे. तर अशा प्रकारचं क्लिअर कट ऑब्जेक्टिव्ह भारताने सैन्याला दिल्यामुळे भारताच्या सैन्याला कारवाई करणं सोपं झालं. आणि ह्या प्रकारच्या कारवाईमध्ये आपण ज्या प्रकारे हल्ला केला आहे त्याच्यामध्ये आपल्या विमानांनी भारताची आणि पाकिस्तानची असलेली सरहद्द आपण कुठे ओलांडली नाही. किंबहुना भारताच्या सरहद्दीमध्ये 20 किलोमीटर आत राहून आपल्या राफेल विमानांनी क्षेपणास्त्र जी आहेत ती पिन पॉईंट पाठवलीत आणि ती क्षेपणास्त्र पिन पॉईंट म्हणजे अगदी 1 फूट बाय 1 फूट इतक्या प्रकारे टार्गेटवर जाऊन ती 9 ठिकाणी निर्णया ठिकाणावर जाऊन लांब अंतरावरती बरोबर पडली. ज्याच्यामध्ये ज्यांना आपण म्हणतो जैश ए मोहम्मद असो किंवा अमुक असो तर याचे जे कुख्यात असे आतंकवादी होते जसं अझहर मसूद असेल त्याचा जो ट्रेनिंगचा अड्डा होता तिथं मॅक्झिमम लोक गोळा झालेले होते आणि नवीन बॅच ट्रेनिंगला जाणार होती. तिथे त्याच्या घरचे एकंदर 14 लोक पण हजर होते. ते 14 लोक त्याचे मारले गेलेले आहेत. तर अशा प्रकारचं इंटेलिजन्सचं गॅदरिंगसुद्धा भारताने गेल्या अनेक महिन्यापासून गोळा केलेलं होतं की प्रत्यक्ष कुठं आहे, काय चालतं, काय होतं आणि केव्हा लोक येणार आहेत आणि केव्हा मॅक्झिमम लोक सापडतील या हिशोबाने त्यांनी वेळ काळ निश्चित केली होती आणि त्यामुळे हल्ला केला. आता हा हल्ला झाला, पाकिस्तानला झाला, त्यांना दहशत बसली, याचे रिपरकशन्स काय होतील असं प्रत्येकाला मला शंका येते. तुम्हाला वाटतं की पाकिस्तान पुन्हा हल्ला करेल आणि वाढवेल विषय? मला असं वाटतं की आजच्या दिवसाला भारताने ज्या प्रकाराने हा बदला घेतला आहे याच्या विरोधामध्ये पाकिस्तान तातडीने कुठलीही कारवाई करणं शक्य नाही. कारण त्यांना याची आता कल्पना आलेली आहे की त्यांनी जर आता कुठल्याही प्रकारे याच्याविरुद्ध कारवाई केली तर त्यांना काय करावं लागेल. कारण भारतामध्ये कुठंही दहशतवादी केंद्र नाही आहेत, तशी आपली हिस्ट्री नाही आहे. त्यामुळे त्यांना जर हल्ला करायचा झाला तर एखाद्या सैन्य तळावर हल्ला करावा लागेल किंवा एखाद्या सिव्हिलियन टार्गेटवर हल्ला करावा लागेल ज्याच्यामुळे एकंदर वॉरचं परिणाम बदलून जाईल. हे परिमाण जर बदललं तर एस्केलेशन वाढेल आणि भारत आपल्याला यानंतर जो
ज्या प्रकारे उत्तर देईल ते पाकिस्तानला सहन करता येणार नाही याची पाकिस्तानमधल्या लोकांसुद्धा कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी आज काही जरी नाटक केलं तरीसुद्धा ते कुठल्याही प्रकारे हे वॉर एस्कलेट होईल असे प्रयत्न करणार नाहीत. कारण आजच पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कमकुवत झालं आहे. जागतिक स्तरावर पॉलिटिकली ते एकटं पडलेलं आहे. त्यांना रोजचे आपण म्हणतो खाण्याचे लाले पडले आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं 5 मिनिटापूर्वी न्यूज होती की पाकिस्तानचं मार्केट जे आहे ते 6% कोसळलेलं आहे आणि अर्थव्यवस्था धुळीला मिळत चाललेली आहे. आणि आता बातमीप्रमाणे पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत, आम्हाला हा प्रकार आणि हे युद्ध वाढवायचं नाही, इथंच थांबवावं अशी त्यांनी उद्गार आज काढलेले आहेत. त्यातनं माझं हे म्हणणं सिद्ध होतं. संयुक्त राष्ट्राने पण काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये पाकिस्तानला बरेचसे प्रश्न केले होते आणि दहशतवादाविषयी खडसावलं होतं. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राकडे पुन्हा पाकिस्तान जाईल या हल्ल्याबाबत? माझ्या कल्पनेप्रमाणे पाकिस्तानला अनेक अव्हेन्यूज आधी उपलब्ध आहेत आणि एखादा निर्लज्ज माणूस जसा असतो तो वारंवार या गोष्टी करत आलेला आहे. ते पुन्हा जातील आणि त्यांना तिथं पुन्हा तोंड खाऊन पडून यावं लागेल. कारण आपण जर बघितलं तर संयुक्त राष्ट्रामध्ये असलेले जे काही राष्ट्र महत्त्वाची आहेत त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की भारत हा शेकडो वर्षांपासून आणि महिन्यांपासून ह्या प्रकारचा आतंकवाद झेलत आलेला आहे आणि त्याचे हे काही जे गोष्ट होणार याची मला कल्पना होती असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा अमेरिका असो, युरोपियन राष्ट्र असो, रशिया असो यांचा आपल्याला पाठिंबा पूर्णपणे मिळणार आहे. पहलगामच्या निमित्तानं आपण एक डिप्लोमॅटिक लढाई जिंकलेली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पण आपण एक जिंकली असं म्हणता येईल. 100% आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानला पूर्णपणे उघडं केलं आहे आणि त्यांना प्रूफ दिलेलं आहे की आम्ही तुमचे असलेले हल्ले केलेले सगळे तळ हे कार्यरत होते, तिथे माणसं मेलेली आहेत, त्याचे फोटोग्राफ दिलेले आहेत, असं पहिल्यांदा घडलं आहे. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना शंका असतात त्या शंका यापुढे ना भारतात राहणार नाही आंतरराष्ट्रीय कोणा राहणार आहेत. आणि आंतरराष्ट्रीय लोकांना पण ही कल्पना आलेली आहे आणि त्यांनाही पूर्ण पटलेलं आहे की भारत ह्या आतंकवादाचा फार मोठा असा एक ठरलेला हे होता तो त्या भारताने हल्ला करून हा घेतलेला आहे. एक येणाऱ्या आगामी काळासाठी पाकिस्तानला हा एक गंभीर इशारा असेल असं वाटतं. यापुढे हल्ला खपवून घेतला जाणार नाही. आज भारताने केलेल्या हल्ल्याच्यामुळे पाकिस्तानला हा एक मोठ्या प्रकारे गंभीर इशारा, सक्त समज ही दिलेली आहे की अशा प्रकारच्या कारवाया जर पुन्हा झाल्या तर आपल्याला याचं फार मोठं परिणाम सोसावे लागतील. पण मला स्वतःला असं वाटतं की भारत सरकारने आणि सैन्याने करतच असतं यापुढे सुद्धा 24/7 हे जागरूक राहिलं पाहिजे. कारण पाकिस्तान हा अत्यंत अनरिलायबलचा आपला शत्रू आहे आणि तो कायम ह्याच गोष्टीकरता जाणला जातो की तो बोललेली कुठली गोष्ट पूर्णपणे पाळत नाही. 3-4 वर्षांनी पुन्हा एरे माझ्या मागल्या वर्षी शक्यता आहे. जोपर्यंत आपण मुळाला हात घालत नाही तोपर्यंत ती गोष्ट चालूच राहणार आहे. एकूणच भारतानं आता पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. आज नाही तर उद्या कधी ना कधी याचा प्रतिकार केला जाऊ शकतो किंवा याचा बदलाही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने अलर्ट राहणं आता गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.